रूप
Thank you.
विठ्ठल विठ्ठल मंत्र म्हटलं एक माईक पुढे घ्या ना. भाग्य
टाळी वाजवा. हरी विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मळ. भाग्यवंता छंदमणी कोडवाणी ऐकती. विठ्ठल हे दैवत भोळे, चाड टाळेल धरावे. भाग्यवंता छंदमणी कोडकानी ऐकती. तुका म्हणे भलती याती, तुका म्हणे भलती याती. विठ्ठल दत्ती तोची धन्य. भाग्यवंता छंदमणी ओळखानी ऐकती. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या दंडवत तुझे पाया. ओम नमो जय आद्या, वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. देवा तुझी गणेशो, सकलार्थमती प्रकाशो. म्हणे निवृत्तीदासो, अवधारी जोजे. आता हृदय हे आपुले, चौफाळून आभुले. वरी बैसव पावले श्री गुरूंचे, जयांचे केले स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कार आता. हरे नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो
चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा नामाचं सुलभत्व सांगणारा अभंग आज सेवेकरिता घेतलाय. विठ्ठल विठ्ठल चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये खऱ्या अर्थी आज पहिलाच दिवस ज्यांच्या कृपा आशीर्वादानं चालू आहे हरिभक्त परायण परम आदरणीय बाळाराम भाऊ महाराज रंधे, संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी, आणि यामध्ये हरिभक्त परायण संदीप महाराज गोडसे, हरिभक्त परायण मयूर महाराज सदगीर, हरिभक्तपरायण अमित महाराज साबळे यांच्या प्रेरणेने, तसेच आमच्या असलेल्या भगिनी हरिभक्तपरायण काजलताई रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्यामध्ये माझ्या मते 25वे वर्ष आहे. आणि या 25व्या वर्षामध्ये खरी अर्थी आज या सप्ताहानं पदार्पण केलेलं आहे. नवे आपल्या रामकृष्ण हरी संस्थेनं खरी अर्थी 25व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्यामध्ये हो का, रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचं 25वं वर्ष आहे आणि सप्ताहाचं 4थं वर्ष आहे. मग चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, यामध्ये अगदी आज पहिल्याच दिवसाची कीर्तन सेवा खरी अर्थी आमच्या वडीलकीच्या नात्यानं असलेले परम आदरणीय हरिभक्तपरायण बाळाराम महाराज रंधे बाबांच्या आग्रहाने किंवा असलेल्या आमच्या भगिनी हरिभक्तपरायण काजलताई रंधे यांच्या आग्रहाने खरे अर्थी हे आमंत्रण आमच्यापर्यंत आलं. आणि मागे नवरात्राच्या वेळेला मी इथे येऊन गेलो. माझ्या मते येडूआई मातेच्या तिथे आपला नवरात्राचा उत्सव असतो आणि तिथंही आम्ही कीर्तनाकरता येऊन गेलेलो, आणि पुन्हा एकदा आपण कीर्तनासाठी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल खरे अर्थी मी सर्व पिंपळदरी ग्रामस्थांचे ऋणनिर्देश व्यक्त करेन. त्यामध्ये आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आणि या सप्ताहासाठी आज विशेष उपस्थिती किंवा विशेष सहकार्य किंवा विशेष साथ जर कुणाची असेल तर असलेल्या आमच्या हरिभक्तपरायण रुपालीताई गायधनी सुंदर अशी गायनाची साथ करतायत. त्याचबरोबर उत्तम कीर्तनकार आहे तरीही त्या गायनाची साथ करतात, त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर असलेल्या आमच्या हरिभक्तपरायण नंदिनीताई आळंदीहून त्या आपल्याकरता इथं आलेल्या आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर असलेल्या हरिभक्तपरायण तृप्तीताई, त्याचबरोबर असलेल्या आमच्या ताई रेखाताई, त्याही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपल्या रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेतील या सर्व नर्मदा मैया आहे, या सर्व विद्यार्थिनी आहे. खऱ्या अर्थी सुंदर अशी कला आपल्या समोर सादर करण्याचा त्या प्रयत्न करताय. निदान त्यांच्या कलेला दाद म्हणून आपण टाळी तरी वाजवू शकतो की नाही? जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये सुंदर असं भजन होईल तेव्हा तेव्हा आपण टाळी वाजवा. खऱ्या अर्थी आमच्या विनेकरी ताई पण आहे, 2 भालदार चोपदार आपल्याला दिसताय ना, त्या पण या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आज विशेष उपस्थिती म्हटल्यापेक्षा आज पहिल्यांदाच त्यांची भेट झाली. इथून मागे आम्ही तुम्हाला फक्त फोनवर पाहिलं, पण खऱ्या अर्थी आज समोरासमोर भेट झाली आणि खरंच पाहावं आणि पाहतच राहावं. खऱ्या अर्थी अशी कला आहे, याला साधना म्हणतात. अगदी पखवाद वाजवताना त्या घमाघूम होत आहे, तुम्हाला दिसतंय की नाही ते मला माहित नाही, पण खऱ्या अर्थी जरा महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगून जाईल. कदाचित आपल्या कानांना ऐकायला ते योग्य वाटेल न वाटेल मला सांगता येत नाही, पण खरा मुद्दा जर मांडायला गेला, पखवाद वाजवण्याकरता पुरुषी मनगट असावं लागतं, तेव्हा खऱ्या अर्थी त्या पखवादावर योग्य अशी थाप, योग्य असं वजन पडत असतं. पण खऱ्या अर्थी आमच्या ताईंचं वजन आहे, आमच्या ताईंची साधना आहे म्हणावी लागेल की पखवादाची थाप आणि पखवादाचं वाजवणं खऱ्या अर्थी त्या अगदी ताकदीनं वाजवताय. त्यांना मनापासून धन्यवाद. असलेल्या आमच्या ज्ञानेश्वरीताई पवार, त्याही आपल्याकरता आनंद आलेल्या आहेत. ज्ञानेश्वरीताई जगताप पवार कोण यामध्ये? हा,
अरे वा वा वा, अगदी अष्टपैलू आहे, सर्व गुण संपन्न हिरा म्हणावं लागेल. कीर्तनही करतात, गायनही करतात आणि पखवादही वाजवतात, म्हणून त्यांनाही धन्यवाद. उपस्थित असलेले आपण सर्व महिला वर्ग, त्याचबरोबर आपण सर्व पुरुष वर्ग, आपणा सर्वांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होईल. आजच्या कीर्तनाकरता खरी उपस्थिती जर पाहायला गेलं, आमचे दाजी ज्ञानेश्वर दाजी ठोंबरे, हरिभक्तपरायण रुपालीताईंचे यजमान मिस्टर, तेही आज या ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर आमचे यजमान, आमचे मालक आज कीर्तनाकरता तेही आमच्या सोबत आहे. आज म्हटल्यापेक्षा नेहमीच ते सोबत असतात. खरे अर्थी जर सांगायला गेलं, आम्ही महिला कीर्तनकार फार भाग्यवान आहोत की असं वाक्य आहे, आपणा सर्वांच्या ऐकण्यातलं असेल ते वाक्य, एखादा यशस्वी पुरुष जर एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळत असेल त्याला, मग कुठलंही क्षेत्र घ्या, ते नोकरी घ्या, व्यवसाय घ्या किंवा आणखीन पुढचा मुद्दा घ्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये एखाद्या पुरुषाला जर यश मिळत असेल तर आम्ही म्हणतो त्या पुरुषामागे कुणीतरी यशस्वी स्त्री आहे. मग ती स्त्री बहीण असेल, ती स्त्री पत्नी असेल, ती स्त्री आई असेल, त्या पुरुषाच्या यशामागे त्या स्त्रीचा हात असतो. पण आम्ही भाग्यवान आहोत, आज आम्ही आपल्याला व्यासपीठावर दिसतोय. आमच्या मागे खऱ्या अर्थी भक्कम पाठिंबा आमच्या पतिदेव आहे, तेही या ठिकाणी आज उपस्थित आहे. त्यांच्याही चरणारविंदी मी नतमस्तक होईल, आपणा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होईल. हो का? हरिभक्तपरायण आमच्या ज्ञानेश्वरी ताईंचे वडील या ठिकाणी उपस्थित आहे. परम आदरणीय दादांच्याही चरणावरती नतमस्तक होईल. आणि संस्थेतले विद्यार्थी आपणही खाली बसलेले आहात, आपणा सर्वांनी खाली बसून भजनाचा आनंद घ्या. सर्वांना एकदा मनापासून धन्यवाद. असलेले युट्यूब वाले दादा, आपण शूट करताय, नाव काय आपल्या चॅनल? पांडे फोटोग्राफ नाही, महाराजांच्या चॅनल टाकणार. हो का? ठीक आहे. तेही या ठिकाणी शूट करण्याचं काम करताय, त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे आपली संस्थेची, चेकीने मागे पण होती आपल्याला. रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था महाराजांचीच खऱ्या अर्थी साऊंड सिस्टीम आहे. अतिशय सुंदर महाराजही काम करताय, त्यांनाही धन्यवाद. खरं जर पाहायला गेलं, माझ्या गड्यात कंप्लीट 8:15 वाजले. तुमच्या बरोबर आहे का माझं गड्या? कधी कधी ते मागं पडत असतं म्हणून तुम्हाला विचारून घेते. बरोबर 8:15 वाजले का पहा बरं. म्हणजे आता आपल्याला परिहार देण्यात, पंचपदी घेण्यात 8:15 झाले. अगदी पाऊण तासात आपल्याला सेवा पाहायची. काळजीपूर्वक जर आपण ऐकण्याचा प्रयत्न केला, नक्की आपल्याला काय म्हणायचंय ते आपल्या लक्षात येईल. म्हणून सर्वांनी तुम्ही आम्ही खेळी हेळी गदावरी आनंदी या युक्तीप्रमाणे आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची परंपरा अशी आहे की पहिल्या दिवशी नामपर अभंग सेवेकरिता घ्यावा. ही परंपरा काही तुम्ही आम्ही घातलेली नाहीये किंवा ही परंपरा काही आमच्या मायबापांनी आम्हाला घालून दिलेली नाहीये. तर ही परंपरा, ही प्रथा, हा नियम, हा दंडक वारकरी संप्रदायाचा आहे. वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे की पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं, नामघोष करावा आणि म्हणून पहिल्या दिवशी नामपर अभंग. खऱ्या अर्थी ही जी परंपरा ज्या संत महात्म्यांनी आम्हाला घालून दिलेली आहे, त्या संत महात्म्यांचं अनुकरण पुढे करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. त्या नियमामध्ये, त्या दंडकामध्ये बदल करण्याचा अधिकार आम्हाला नाही आणि आम्ही तो करू पण नाही खऱ्या अर्थी. कारण वारकरी संप्रदायाच्या अवस्थेमध्ये, ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदाय उदयाला आला, तो काळ खऱ्या अर्थी फार भयंकर आणि फार भयानक होता. खऱ्या अर्थी जर पाहायला गेलं, जुने लोक माझ्या समोर बसलेले, आपल्याला मी एक महत्वाचा मुद्दा असा विचारेल की पूर्वी अशी पद्धत होती, एखादी इमारत बांधायची असेल, एखादा पाट बंधारा जर बांधायचा असेल तर त्याला काय करावं लागायचं? आधी माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या, कुणीही इकडं तिकडं लक्ष विचलित होऊ देऊ नका. तुमचं लक्ष विचलित झालं की मी जय विठ्ठल केलंच म्हणून समजा, मला फार लांब जायचंय. तुम्ही म्हटले ना आत्ता थांबा तरी थांबे, म्हणून काळजीपूर्वक ऐका. पूर्वी प्रथा अशी होती, जुन्या लोकांच्या लक्षात येईल, एखादी इमारत बांधायची म्हणा किंवा पाट बंधारा बांधायचं म्हणा, त्याला बळी द्यावा लागायचा. जुन्या लोकांची धारणा होती, जुन्या लोकांची अशी म्हण होती की एक बळी दिला म्हणजे ते काम व्यवस्थित होतं, भक्कम होतं, टिकतं, साध्या भाषेत सांगायचं झालं तर. पण खऱ्या अर्थी जर पाहायला गेलं, जसं पूर्वी एखाद्या इमारतीला पाटबंधाऱ्यांना बळी दिले जायचे, तसं आमचा वारकरी संप्रदाय आज एवढा ठामपणे भक्कमपणे उभा आहे. त्याचं कारण
तरी तसंच आहे. तुम्ही म्हणाल कसं? वारकरी संप्रदाय एवढा पवित्र का? वारकरी संप्रदाय एवढा भक्कम का? याचं कारण असं आहे, या वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे ती इमारत काही सामान्य नाही. बरोबर आहे की नाही? वारकरी संप्रदायाची इमारत सामान्य नाहीये. या वारकरी संप्रदायाची इमारत घडत असताना सुद्धा खऱ्या अर्थी या घाणेरड्या समाजाच्या रीतीप्रमाणे 2 बळी त्या इमारतीला द्यावे लागले, तेव्हा आज कुठेतरी ठामपणे वारकरी संप्रदाय उभा आहे. तुम्ही म्हणाल कशी? कुणाचे बळी देण्यात आले? असं काही घाणेरडं खऱ्या अर्थी आमचं वारकरी संप्रदाय ते या चाली रीती वाईट रीती मान्य करत नाही. पण खऱ्या अर्थी समाजाने संत महात्म्यांना काय त्रास दिला, किती त्रास दिला आम्हाला सर्वांना माहित आहे. संत चरित्र आम्हा सर्वांना माहित आहे. पण खऱ्या अर्थी याच घाणेरड्या चाली रीतींप्रमाणे या वारकरी संप्रदायाची इमारत जेव्हा उभारत होती, जेव्हा कुठेतरी इवलेसे रोप जसं आम्ही म्हणतो, कुठेतरी रोप अंकुरच फुटणार होतं, त्या आधीच बळी द्यावा लागला. वारकरी संप्रदाय एवढा ठामपणे आहे त्याचं कारण एक, या वारकरी संप्रदायाकरता 2 बळी दिल्या गेले, ते म्हणजे असे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रखुमाई माता. हे 2ही बळी ज्या वेळेला दिले गेले तेव्हा खऱ्या अर्थी आज आमची वारकरी संप्रदायाची इमारत एवढी ठामपणे उभी आहे. आणि ती इमारत खऱ्या अर्थी ठामपणे उभी राहत असताना वारकरी संप्रदायाची धुरा, वारकरी संप्रदायाची जबाबदारी विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या खांद्यावर देण्यात आली. आणि दादांनी सुद्धा ती तितक्याच जबाबदारीनं, तितक्याच तोलामोलानं सांभाळली. आणि सांभाळत असताना विश्वमौली ज्ञानोबरायांकडे दिली. आणि विश्वमौली ज्ञानोबरायांनी मात्र खऱ्या अर्थी ती अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. बरोबर आहे की नाही? सर्व संसारच सुखा करीन असा प्रण केला. आणि पुढे ती वारकरी संप्रदायाची परंपरा शुद्ध आणि सात्विकपणे आज जी आम्हाला पाहायला मिळते, एवढी दैदिप्यमान आणि निर्देशित आम्हाला खऱ्या अर्थी निरपेक्ष पाहायला मिळते, त्याचं कारणच ते की वारकरी संप्रदायाची परंपरा काही कोणाचंही काम नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, इथं येड्या गबाळ्यांचं काम नाही. बरोबर आहे की नाही? इथं येड्या गबाळ्यांचं काम नाही. म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा फार पवित्र आहे. आणि ती पवित्र परंपरा अशी आहे, त्या आमच्या संत महात्म्यांनी, थोरा मोठ्यांनी, आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी आम्हाला अशी परंपरा घालून दिली आहे की सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताचं मंगल नाम असावं आणि भगवंताच्या मंगल नामानं सप्ताहाची सुरुवात व्हावी. मला थोडंसं बोलताना हसू आलं. याचं कारण असं आहे की सप्ताहाची सुरुवात करण्याकरताच मंगलताई आहे. बरोबर आहे की नाही? सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. बरोबर आहे की नाही? मी सहज ते बोलताना बाहेर आलं, काही विचार करून असं नाही. पण संत महात्म्यांनी आम्हाला ती परंपरा घालून दिलेली आहे की भगवंताच्या मंगल नामानं सप्ताहाची सुरुवात व्हावी. आणि ज्या संत महात्म्यांनी आम्हाला ती परंपरा घालून दिलेली आहे, मौली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये तसं वर्णन करतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेवीती त्याची एरा अनुष्ठिती सामान्य सकळ. आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी आम्हाला जी परंपरा घालून दिली की नाही, त्या परंपरेप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. नवे त्या परंपरेमध्ये बदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही. आणि जर आम्ही त्या परंपरेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी आम्हाला गुंता पडू शकतो. म्हणून निळोबा महाराज वर्णन करतात. निळोबा महाराजांनी कसं वर्णन, हरी तेनेची पंथे चालू जा, तेनेची पंथे चालू जा, तेनेची पंथे चालू जा,
तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते आमच्या संत महात्म्यांनी आम्हाला जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्ही जावं. वेगळी वाट जर आम्ही पाहायला गेलो तर आम्ही त्या वाटेवर खड्ड्यात पडण्याची शक्यता. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. खरे अर्थी आम्ही आमच्या मनाचा मार्ग काढू नये. आम्ही जर म्हणालो काय होतं त्याला पहिल्या दिवशी दुसरा अभंग येतं तर जमणार नाही. तुला जर वारकरी संप्रदायाची परंपरा मान्य नसेल तर तू गादीवर उभा राहू. बरोबर आहे की नाही? म्हणून वारकरी संप्रदायाचा दंड काय? अभंगाचा खरे अर्थी पहिल्या दिवशी नामकर अभंग असावा. भगवान परमात्म्याच्या नामाचा नामघोष करावा. या न्यायानं आज खरे अर्थी पहिल्या दिवशी नामपर अभंग सेवेकरिता घेतलाय. दुसरा मुद्दा मला असा मांडावा असा वाटेल की खरे अर्थी ज्या महात्म्यांचा अभंग आज आम्ही सेवेकरिता घेतलाय त्या महात्म्यांचा अधिकार आम्हाला माहित असावा. बरोबर आहे की नाही? आज अभंग कुणाचा घेतलाय बोलताना तुम्ही काही काळजी टेन्शन वगैरे नाही. तुम्हाला काळजी करू नका. सगळं काही छान आहे. इथे एवढी सुंदर व्यवस्था आहे. काही काळजी टेन्शन वगैरे मग बोलत अभंग कुणाचा आहे? जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जर महाराजांचा अधिकार आम्ही पाहायला गेलं तर फार मोठा आहे. अवघ्या सकल संत मांदियाळीमध्ये सदैव वैकुंठ गमन करणारे संत म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकार ऐका बरं. सकल संत मांदियाळीमध्ये सदैव वैकुंठ गमन करणारे संत म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. नव्हे ज्या जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण स्वतः इंद्रायणी मातेनं करावं अशी अपेक्षा करावी आणि त्या इंद्रायणी मातेनं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा गाथा एक नाही दोन नाही 13 दिवस आपल्या उदरात ठेवून इंद्रायणी मातेनं जो गाथा आपल्या उदरात ठेवावा आणि 13 दिवस त्या ग्रंथाचं पारायण करावं. त्या 5व्या वेदाचे निर्माण करते जे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आहे त्यांचा आज अभंग आहे. आणि याही पुढचा महत्वाचा मुद्दा जर मांडायचा झाला अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आम्ही ज्यांना मानतो जाणता राजा म्हणून ज्यांना पदवी प्राप्त झालेली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जर कोण असतील तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. आणि त्या जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आज सेवेकरिता घेतलाय. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज खरी अर्थी नामाचं सुलभत्व वर्णन करतात. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात वेगळ्या अवघड साधनेत तुम्ही पडू नका. वेगळा अट्टहास करायला जाऊ नका. वेगळा यज्ञ याग करायला जाऊ नका. खरे अर्थी तुम्ही सोपं नाम घ्या. कोणतं? विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. आता कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होतं की नाही? जेव्हा जेव्हा कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा आपण कीर्तनामध्ये मुखाने टाळी आणि हाताने भजन करायचं. लागोनिया पाया विनवित तुम्हाला लागोनिया पाया
काय म्हटले मी? ऐकलं का कोणी काळजीपूर्वक? काय म्हटले मी? मुखाने टाळी वाजवा आणि हाताने भजन करा. तुम्ही ऐकलं का? मी असं म्हटलं, मी मुद्दाम ऐकलं, चुकीचं म्हटलं बघा कोणाच्या लक्षात येतं का नाही? तुमच्या लक्षात आलं नाही, आमच्या ताईंनी प्रमाण दिलं. आलं ना लक्षात? कशाने काय करायचे नक्की? मुखाने भजन करायचे आणि हाताने म्हणजे आता लक्षात आलं. आता बरोबर, आता 11 वाजली तरी काही हरकत चालेल ना? चालेल का आजी? हा म्हणताय. सांगायचा मुद्दा हा आहे, जसं महाराज या अभंगातून म्हणतायत वेगळा अट्टहास करायला जाऊ नका, तसं सोपं साधन आम्हाला कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल, लागोन या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखे नाम. खऱ्या अर्थी भगवान परमात्म्याचं काय विठ्ठल नामाचं स्मरण तुम्ही करा. आणि जर पाहायला गेलं महाभारताचा महासिद्धांत आहे की खऱ्या अर्थी जर पाहायला गेलं समाजाचं अवलोकन जर आम्ही करायला गेलो तर समाजामध्ये आम्ही सर्वच पाहत असताना दुःख प्रत्येकाला पाहायला मिळतं आहे की नाही? महाभारताचा महासिद्धांत आहे. दुःख कशामुळे प्राप्त होतं तर त्या महाभारतात वर्णन असं आलेलं आहे की पापामुळे दुःख प्राप्त होतं आणि पुण्याईमुळे सुख माणसाला प्राप्त होतं. हे आपल्या ऐकण्यात आहे की नाही? मी काही जास्त अवघड बोलणार नाही. खरं मला कीर्तनच येते, खरं सांग गाडीवरनं सांगते मी. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. दुःख मनुष्याला पापामुळे प्राप्त होतं आणि सुख जर पाहायला गेलं तर पुण्याईमुळे प्राप्त होतं. म्हणून मौलिक ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये तसं वर्णन करतात. मग विधीची वाफ वाफवी, खऱ्या अर्थी वर्णन आले त्या विधीची वाफ. जसं मौलिक ज्ञानोबराय म्हणतात मागच्या जन्मातले जर आमचे वाईट कर्म असतील तर ते आमच्या समोर दुःखाच्या रूपाने उपस्थित होतात. आगा कर्मे जैवरावे तैतिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावयावे देहा एका. दुःख जर मनुष्याला वाटत असेल, आपल्याला दुःख आलं की आपण म्हणतो आहे रे अमुक माणसामुळे मला दुःख प्राप्त झालं, अमुक माणसामुळे खऱ्या अर्थी जीवनामध्ये माझ्या फार वाईट दिवस आले. आम्ही कुणाला तरी दोष देऊन मोकळे होतो. पण महाराज वर्णन करतात की उगाच इतर कुणालाही दोष देण्यापेक्षा आम्ही आमचा कर्मांचा आढावा घ्या. भोगताना घडे संचिता वाटाणे, भोगताना संचिता वाचोणी करावे ते मुनी समाधान. दुःखाचं कारणच हे आहे. दुःख जर आम्हाला प्राप्त होत असेल तर लक्षात घ्या आमचं काहीतरी पाप उदयाला भोगणे ते फळ
आमचं पाप, आमचं काहीतरी पाप होतं. केले कर्म झाले, प्रीती भोगावे. केले कर्म झाले, प्रीती भोगावे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज हे वर्णन करतात, केले कर्म झाले त्याची भोगा आले. माझ्या मते एवढे प्रमाण दिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की दुःखाचं कारण आहे आमचं उर्वरित असलेलं पाप. मग जसं माऊली वर्णन करतात, आमच्या मागच्या जन्मीचं पाप होतं म्हणून आम्हाला खऱ्या अर्थी दुःख प्राप्त झालेलं आहे. पण दुर्दैव आमचं आहे की दुःख आलं की मग आम्ही भगवंताला आठवतो आणि सुख आलं की आम्ही भगवंताला विसरतो. खऱ्या अर्थी जर पाहायला गेलं, वर्णन असं आलेले, हरे जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया लक्षात आलं असेल. मग कबीर महाराज वर्णन करतात, सगळ्यांकडे जर पाहायला गेलं तर दुःखी आहे, पण सुखी जर कोण असेल तर ते ऐकून ठेवा. कहत कबीरा वही सुखिया, कहत कबीरा वही सुखिया, जिनके समाधान जो सुख ज्याच्या चित्तात समाधानता आहे त्याच्याकडे सुख आहे. मग काही साधक जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांकडे गेले आणि विचारलं, महाराज आता आम्हाला पापाचं कारण कळालेलं आहे. पापाचं कारण कळालं की नाही तुम्हाला? इथं आल्यानंतर निदान काहीतरी घेऊन जायचं, नाही तर उगाच आम्ही 4-4 वर्षापासून एवढा पोट तिडकीनं आमच्या काजलताई आमचे रंधे महाराज सप्ताह करताय, त्यातून काहीतरी घेऊन जा, तर त्या सप्ताहाचं खाल्यावरती फलद्रूप होईल. आता पापाचं कारण आम्हाला कळालेलं आहे, दुःखाचं कारण आम्हाला कळालेलं आहे की पाप. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आमच्यावर कृपा करा, आम्हाला कळालंय आता आमच्या पापामुळे आम्हाला दुःख भोगायला मिळतंय, पण आमच्या ठिकाणी असलेलं पापच नाहीसं होईल असं काहीतरी सोपं साधन आम्हाला सांगा. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणले, या पापाचं नुसतं नाहीसच होईल नाही, पापाचं अगदी निर्मूलन करण्याचं साधन आमच्याकडे आहे. ते साधन महाराज पहिल्या चरणात सांगतात. Oh
सोपा करी पापा निर्मूळ. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणाले अगदी पापाचं निर्मूल करण्याची, निर्मूलनच होईल त्या पापाचं खरी अर्थ एवढी ताकद नामामध्ये आहे. म्हणून तुम्ही वेगळी साधनं करू नका, वेगळा अट्टहास करू नका, तप करू नका, यज्ञ याग करू नका. एक करा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. खरे अर्थी सोपं साधन आहे. तुम्ही त्या सोप्या नामाचं नामस्मरण करा. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी या नामाच्या अनुषंगानं अनेक प्रमाण आम्हाला दिलेले आहे, अनेक प्रमाण आम्हाला सांगितलेले आहे. हे दुःख खऱ्या अर्थी आम्हाला ज्या कारणामुळे मिळतं ते पापामुळे मिळतं. दुःख आम्हाला कशामुळे मिळतं? पापामुळे मिळतं. मग दुःख पापामुळे मिळतं. खऱ्या अर्थी हे दुःख नावाची जी पीडा आहे ती दुःख नावाची पीडा घालवण्याकरता आमच्याकडे एक औषध आहे. महाराज म्हणाले दुःख नावाची पीडा, पाप नावाची पीडा घालवण्याचं एक औषध आमच्याकडे, नवे नवे काढाचे आमच्याकडे म्हणे. बरोबर आहे. कोरोनामध्ये जसे कार्य आपण घेतले का नाही घेतले ना तुम्ही, तसा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणाले आमच्याकडे एक काढाचे म्हणे. मग त्या काढ्याने तो काढा एकदा का घेतला की त्या काढ्याचे आयुष्यभर पुन्हा घ्यायची गरज पडत नाही. म्हणून तो काढा आमच्याकडे आहे. मग ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल. पण पुढचं काळजीपूर्वक ऐका. पथ्य नाम विठोबाचे, पथ्य मात्र पाळायचंय. काय? भगवान विठ्ठल परमात्म्याचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. मग एकदाच नाही, द्विवार का सांगितलेलं आहे? विठ्ठल विठ्ठल दोनदा याच कारणाकरता सांगितलंय. पहिलं विठ्ठल जे आम्ही म्हणतो ते भगवंताच्या नामाकरता, आणि दुसरं विठ्ठल जे आहे ते भगवंताचं स्वरूप आम्ही अंतःकरणामध्ये त्या भगवंताच्या स्वरूपाचं स्मरण करावं याकरता द्विवार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात तुम्ही विठ्ठल विठ्ठल या नामाचं स्मरण करा. रात्री कीर्तनामध्ये आले, रात्री कीर्तनामध्ये आम्ही विठ्ठल विठ्ठल भजन केलं म्हणजे दुसऱ्या दिवशी कामात सुद्धा आपण मुखामध्ये ते आलं पाहिजे. येतं का मुखामध्ये? दुसऱ्या दिवशी आमच्या येतं का ते नाम भगवंताचं? येतं का? हो की नाही? खरं बोला बरं. हा छान. हा म्हणजे कीर्तनाला आल्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. नाहीतर मग इथं येऊन फक्त तेवढ्या पुरतं तेवढं विठ्ठल विठ्ठल करायचं आणि घरी गेलं की पुन्हा पहिले पाडे. असं नाही ना होत. असं होता कामा नाही. असं जर झालं तर मग त्या कीर्तनात येण्याचा, या धर्ममंडपात बसल्याचा उपयोग होणार नाही. इथं आल्यानंतर काहीतरी पदवी आम्ही घेऊन जावं, नुसतंच घेऊन जाऊ नये. इथं आल्यानंतर काहीतरी सहकार्य, काहीतरी मदत आम्ही करावी. या धर्ममंडपामध्ये नुसती एका सतरंजीची गडी जरी आम्ही घातली ना तरी ते पुण्य आमचं वरती जमा होत असतं. तेवढं लक्षात ठेवा. इथं आल्यानंतर निदान एक झाडू जरी आम्ही मारला, स्वच्छता जरी केली तरी ते पुण्य आमचं वरती जमा होत असतं. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, भगवान परमात्म्याच्या कार्यामध्ये तुम्ही एवढीशी जरी काही मदत केली, एवढंस जरी सहकार्य केलं तरी ते भगवंताच्या नजरेतून कुठे बाजूला जात नाही. भगवान परमात्मा त्याचं भरभरून मोबदला आपल्याला देत असतो. म्हणून खऱ्या अर्थी इथं आल्यानंतर घेऊनही जायचं आणि इथं सहकार्य सुद्धा करायचं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणाले ब्रह्मरस घेई काढा जेने किडा वारेल. असं आमच्याकडे खऱ्या अर्थी औषध आहे, काढा आहे की त्या औषधानं, त्या काढ्यानं आपल्या ठिकाणी असलेल्या पापाचं निर्मूलन होईल. मग एवढं सोपं साधन आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुका म्हणे सोपा मंत्र नाही, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. एवढा सोपा आहे 3 अक्षराचा. विठ्ठल किती अक्षर आहे? सोपं आहे. नामाच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं, आता वेळ आपल्याकडे नाहीये म्हणून मी अगदी ठळक ठळक बातम्याच तुम्हाला सांगणार. जास्त डीप मध्ये मी पडणारच नाहीये. बरोबर अर्धा काहीतरी आता मी म्हणते 20-25 मिनिटं आपल्याकडे राहिली. किती वेळ राहिला? किती वेळ राहिला? हा ना, मी इथला नाही विचारला, कीर्तनाचं नाही म्हणत मी. इथं राहण्याचा किती वेळ आहे आपला सांगता येतो का? सांगता येणार नाही. फक्त 15 मिनिटं आपल्या हातात आहे. मग त्याप्रमाणे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात हे एवढं सोपं साधन आहे आणि एवढं सोपं नामस्मरण असून सुद्धा आम्ही घेत नाही. त्याचं कारण जगद्गुरु श्री तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात.
चरणात महाराज वर्णन करतात. भाग्यवंता छंदमणी ओढ कानी ऐकती. ही मुद्दा काय मांडत होती काळजीपूर्वक ऐका. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात एवढं सोपं असणारं साधन कुणाच्याही मुखाला येत नाही. मला काय म्हणायचं काळजीपूर्वक ऐका. एवढं सोपं असणारं साधन कुणाच्याही मुखाला येत नाही. सोपे आहे सर्वांनी. एवढं सोपं साधन कुणाच्याही मुखाला येत नाही. ते कुणाच्या मुखाला येतं तर महाराज सांगतात भाग्यवंता चंदमणी. ते भाग्यवानाच्याच मुखाला येतं, कुणाच्याही मुखाला येत नाही. सप्ताह सुद्धा कुणाच्याही द्वारात होत नाही, ते भाग्यवानाच्याच द्वारी होतात. बरोबर आहे की नाही. हरी महाराज वर्णन करतात भाग्यवंत भजन भजन पूजन अगदी दाराच्या समोर भगवान परमात्म्याचं नामघोष होणं, एवढा मोठा सप्ताह होणं आमच्या काजलताईंनी खरंच काहीतरी भाग्य असेल. म्हणून एवढा 7 दिवस एवढा नामघोष भगवान परमात्म्याचं होतंय. म्हणून भाग्यवंतालाच भाग्यवंताच्याच मुखाला भगवान परमात्म्याचं नाम येतं. आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात नुसतं मुखानेच ते नामस्मरण करत नाही तर कानाने सुद्धा भगवंताचीच कीर्ती त्यांना ऐकायला आवडते. उगाच व्यर्थ ते काही ऐकत नाही. बरोबर आहे की नाही. कोड कानी ऐकती, कानाने सुद्धा ते भगवंताचं नामस्मरणच ऐकतात, भगवंताचीच कीर्ती ऐकतात. ते खरे भाग्यवान असतात. आणि माऊली ज्ञानोबा सांगतात खरंच कुणाच्या मुखाला जर देवाचं नाव येत नसेल तर ते करंट्या कपाळाचे आहे. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे सदैव सौभाग्य तोची हरिरंगिनाचे. खऱ्या अर्थी जो भाग्यवान आहे ना तोच इथं येईल, तोच इथं नाचेल, तोच इथं नामस्मरण करेल. ज्याचं करंट कपाळ आहे त्याच्या भाग्यामध्ये भगवंताचं नाम येणार नाही. म्हणून खऱ्या अर्थी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानं तुमच्या ठिकाणी असलेल्या पापाचं निर्मूलन होईल. आणि ते सोपं असणारं साधन कोण करत असेल तर ते फक्त भाग्यवानच करतात. मग या भगवान परमात्म्याचं नाम जितकं सोपं आहे त्या नामानं पापाचं निर्मूलन होतं. त्या भगवान परमात्म्याच्या स्वभावाचं वर्णन महाराज 3ऱ्या चरणात करतात. Oh
आहे विठ्ठल हे दैवत भोळे साड काळे न धरावे. माझ्या भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा आहे? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणाले आमचा भगवान भोळा आहे. कसा आहे? भोळा म्हणजे कसा? भोळा म्हणजे पूर्ण भोळा नाही. बरं मी काय म्हणते काळजीपूर्वक ऐका. बोरा म्हणजे पूर्ण भोळा नाही. भगवान शंकर भगवान महादेव हे 100% भोळे आहे आणि भगवान पांडुरंग परमात्मा 50%च भोळा आहे. मला काय म्हणायचे लक्षात ऐका. खरे अर्थी भगवान महादेवांची साधना तप जर एखाद्या साधकानं केलं आणि भगवान महादेवांकडे जर काही वर मागितला तर भगवान महादेव मागचा पुढचा विचार न करता तथास्तु लगेच देऊन मोकळे होतात. लगेच देऊन मोकळे होतात. म्हणजे 100% भोळे झाले. पण आमचा भगवान पांडुरंग परमात्मा 100% भोळा नाही. तो फक्त 50%च भोळा आहे. कसा? गेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार जशास तसा आहे आमचा भगवान. भोळा म्हणजे उगाच भोळा नाहीये. तो भोळा कुणा करताय? जे खरे अर्थी मनापासून भगवंताची साधना नामस्मरण करतात भक्ती करतात त्यांच्या करता तो भोळा आहे. मग आमचा भगवान परमात्मा असा भोळा तसा भोळा नाही तर आमचा भगवान परमात्मा आमच्या करता भोळा का झालेला आहे? खरे अर्थी त्याला भक्तांची आवड आहे. भक्तांच्या अंतःकरणाची त्याला गोडी आहे. का गोडी आहे? अंतःकरण भगवंताचं जर निर्मळ असेल, भक्तांचं अंतःकरण जर निर्मळ असेल तर माझ्या भगवान परमात्म्याला ते आवडत असतं. म्हणून तो भक्तांकरता भोळा आहे. आपल्या माहिती करता सांगते, वेळ आपल्याला भरपूर झालेला आहे म्हणून आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन घेऊया. मग उर्वरित एका चरणाचा अर्थ मी आपल्याला सांगते आणि मग थांबूया. हरी अभंगाचे 3 चरण अतिशय धावपळीमध्ये मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचा स्वभाव आम्हाला सांगतात. आमचा भगवान परमात्मा भोळा आहे. एवढा भोळा आहे आमचा भगवान परमात्मा की खऱ्या अर्थी त्या भगवंताच्या नामानं आमच्या ठिकाणी असलेलं पाप त्या पापाचं निर्मूलन होत असतं. आमच्या ठिकाणी पाप उरत नाही. मग आमचा भगवान परमात्म्याचा स्वभाव वर्णन करत असताना त्याच्या गुणांचं वर्णन करत असताना जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात आमच्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी उच्च नीच आमचा भगवान काही पाहत नाही. उच्च नीच पाहत नाही, लहान मोठा पाहत नाही आणि याती म्हणजे जात सुद्धा पाहत नाही. आमचा भगवान परमात्मा भक्ताला जवळ करत असताना याची जात कोणती आहे हे सुद्धा पाहत नाही. याच्या अनुषंगाने एक दृष्टांत मी आपल्याला सांगते. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
एक 5 मिनिटात मी आपल्या समोर एक दृष्टांत मांडते. का मांडायचा आहे? कारण विषयाला न्याय द्यायचा आहे. उगाच मग नुसतं सहज सरळ आम्ही शेवटचं चरण म्हटलं असा त्याचा अर्थ होईल. आमचा भगवान परमात्म्याचा स्वभाव आहे. आमचा भगवान आम्हाला जवळ करताना, भक्तांना जवळ करत असताना भक्तांची जात सुद्धा पाहत नाही. कसं हो? सुखोबारायांच्या जीवनातील एक प्रसंग येतो, बरोबर आहे की नाही? चोखोबा महाराजांच्या घरी एकदा द्वादशीची पंगत होती. द्वादशीची पंगत आहे आणि भगवान परमात्मा पारणे सोडण्याकरता नवे चोखोबा महाराजांच्या घरी जेवण्याकरता आले. चोखोबा महाराजांच्या घरी जेवण्याकरता आले. सर्व इंद्रादिक देवांना सुद्धा म्हणाले, चला आपल्याला चोखोबारायांच्या घरी जेवायला जायचंय. त्यावेळेला इंद्रादिक देव सर्व म्हणाले. इंद्रदेव तर पहिल्यांदा म्हणाला, देवा तुम्हाला काही कळतं का? म्हणे काय? त्या चोख्याच्या घरी जेवायला जायचं? तुम्हाला जायचं तुझा, पण मी तर येणारच नाही, पण कुणालाच तुमच्या बरोबर येऊ देणार नाही. कोणी सांगितलं? इंद्रदेवाने. काळजीपूर्वक ऐका बरं, गडबड करू नका. मी उगाच इथं बोलत नाहीये. मला गडबड केली की राग येतो, मी लगेच माईक घेऊन तिकडे येईल अशी. येऊ का? मग जरा 1-2च मिनिटं शांत बसा. तुमच्यापेक्षा मला लांब जायचे तरी मी इथं उभी आहे. काळजीपूर्वक ऐका. मग इंद्रदेव भगवान परमात्म्याला म्हणताय, भगवान मी तर तुमच्या बरोबर जेवायला येणारच नाही, पण कुणालाच तुमच्या बरोबर येऊ देणार नाही. असं ज्या वेळेला म्हणाले तेव्हा भगवान परमात्मा सांगतात, तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका, पण मी माझ्या चोख्याच्या घरी जेवण करायला जाणार. भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबा आहे, नामदेव महाराज आदी करून संत मंडळी चोखोबा महाराजांच्या घरी जेवायला आले. आणि चोखोबा महाराजांच्या घरी जेवायला आले. मात्र त्या ठिकाणी आता स्वयंपाक करण्याची जबाबदारी जर कुणाकडे असेल, चोखोबा महाराजांची पत्नी सोयराबाई आणि स्वतः जगाची जगन्नियता, जगाची मालकीन, जगाची माता रुक्मिणी माता दोघींनी सुंदर असा स्वयंपाक तयार केला आणि सुंदर अशा पंक्ती त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्या पंक्ती जेव्हा जेवायला बसल्या, भगवान परमात्मा स्वतःच्या हातानं वाढत आहे. आणि त्या पंक्ती ज्या वेळेला खऱ्या अर्थी चोखोबारायांच्या दारामध्ये बसल्या, घरामध्ये बसल्या, इंद्रदेव कुठून तरी आडबाजूने पाहत होते. इंद्रदेवाने सांगितले, या देवाला काही कळतं का तरी? म्हणे काय तर म्हणे, या चोखोबारायांच्या घरी जेवायला बसला. चोखोबारायांची जात आपल्याला चांगली माहिती आहे, बरोबर आहे की नाही? जोहार मायबाप जोहार, मी जातीचा महार. खऱ्या अर्थी चोखोबारायांच्या घरी भगवान परमात्म्यानं जेवण करावं आणि जेवण करत असताना आता इंद्रदेव कुठून तरी आडबाजूने पाहतोय. पाहिलं कंटाळा निघून गेला. इंद्रदेव निघून गेला. आता गेल्यानंतर त्यांचं नुसतं जेवताना पाहून तर काही याचं पोट भरणार नाही. वरती गेला, भूक लागली. बायकोला सांगितलं, अगं म्हणे मला जरा अमृत आणून दे. कारण वरती काय असतं, तिथं काय भाजी पोळी हे भात वगैरे नसतं, तिथं अमृतच असतं फक्त. आपल्या बायकोला सांगितलं, म्हणे मला अमृत आणून दे. ती अमृताचा प्याला जेव्हा घेऊन आली, हातात दिला, त्याने तो अमृताचा प्याला हातात घेतला आणि तोंडाजवळ आणला की त्याचा लगेच दुर्गंध आला. अमृताचा दुर्गंध म्हणजे काय? वास आला, त्याचा वाईट वास आला. तोंडाजवळ आणल्यानंतर त्याचा वाईट वास आला. तेव्हा सांगितलं, म्हणे अगं हे कुठून आणलं तू नक्की? हे कुठून आणलं ते पहा, जिथून आणलं तिथं ने आणि मला दुसरं घेऊन ये. इंद्रदेवाने आपल्या पत्नीला सांगितलं, जिथून आणलं ते ने आणि मला दुसरं आण. त्या पत्नीने सांगितलं, नाही म्हणे मला तुमचं काहीतरी चुकतंय. म्हणे काय? सगळं आज असंच आहे, सगळं नासलंय म्हणे, सगळं अमृत आज नासले, सगळ्या अमृताचा असा वाईट वास येतोय. मग मी जे होतं ते तुम्हाला आणलं, आता दुसरं नाही, सगळ्याचा असाच वास येतोय. आता करायचं काय? तेवढ्यात नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि नारद मुनींनी सांगितलं, म्हणे प्रकार काय, गडबड काय नक्की, तुम्ही चावचाव का करताय तुमच्यासाठी? बरोबर आहे की नाही? आपल्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही काय एवढी गडबड करताय? नारद मुनींनी विचारलं. इंद्रदेवाने सांगितलं, काही नाही म्हणे नारद महाराज, नारद महर्षी अमृत नासलंय, अमृताचा वाईट वास येतोय. त्यावेळेला नारद महर्षी काहीतरी कार्य असेल, ते कार्य साधण्याकरताच येत असतात, उगाच ते येत नाही, उगाच येत नाही. ते त्या कारणाकरताच आले होते. म्हणे अमृत नासलंय याचं कारण सांगू. म्हणे काय? एखाद्या साधूची निंदा केली होती का तुम्ही? एखाद्या साधूची निंदा केली होती का? इंद्रदेवाने सांगितलं, नाही बा, कुठल्या साधूची निंदा नाही केली, पण चोखोबा महाराजांची तेवढी निंदा केली मी. काय म्हणे? त्या चोख्या महाराजच्या घरी जेवायला जायचं मी असं भगवंत एवढं. अरे मग एवढं कशाचं? तोच खरा साधू आहे. भगवंताला तेच खरे प्रिय की ज्यांचं अंतःकरण निर्मळ असतं. मग भगवान त्यांची जातही पाहत नाही, कुणही पाहत नाही आणि खऱ्या अर्थी त्यांच्या ठिकाणी असलेला फक्त भाव पाहतो, भक्ती पाहतो. आता एक करा इंद्रदेवा, जा भगवंताकडे. इंद्रदेव भगवंताकडे आले. जेवण वगैरे झालेलं होतं, छान बसले, भगवंताकडे आले, हात जोडले. भगवान
स्वर्गातील सर्व अमृत नासलेलं आहे, आता आम्ही काय खायचं, काय प्यायचं, काय करायचं. भगवान सांगितलं आता हे काम काही माझ्याच्याने होणार. तुम्ही ज्यांचा अपमान केलाय ना त्यांच्याकडे जा, ज्यांचा अपमान केलाय ते खरे साधू आहे त्यांच्याकडे जा. इंद्रदेव संत चोखोबा महाराजांकडे आले. तो अमृताचा प्याला हातातच होता. सांगितलं, चोखोबा महाराज माझी चुकी झाली, मला क्षमा करा, पण एवढं अमृत मात्र तेवढं आमचं नासलंय तेवढं पूर्वरत करून द्या, तेवढं पवित्र करून द्या. काही नाही केलं चोखोबा महाराजांनी. त्या अमृताच्या प्याल्याला हात लावला आणि श्री विठ्ठल या भगवान परमात्म्याच्या नामाचं नामस्मरण केलं आणि ते नासलेलं अमृत खऱ्या अर्थी पवित्र झालं. सांगायचा माझा उद्देश हा आहे की भगवान परमात्मा भक्ताकडे जात असताना, भक्ताचा भाव पाहत असताना त्या भक्ताची जात कोणती आहे, त्याचे कुळ कोणतं आहे ते पाहत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. भगवान परमात्मा आम्हाला उच्च नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. आमचा भगवान आमची भक्ती पाहून तिथं येत असतो. मग तो जात पाहत नाही, पाठ पाहत नाही. आता या जातीपाती आपल्यात सुरू झाल्या, आम्ही त्यात पडू नये. खरे अर्थी आम्ही त्यात पडू नये. भगवान आज वारकरी संप्रदायात जर पाहायला गेलं तर पहा ना तुम्ही, प्रत्येक कुळामध्ये संत होऊन गेले, प्रत्येक कुळात संत आहे. बरोबर आहे की नाही? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मराठा कुणबी आहे, सेना नाभिक आहे, नरहरी सोनार आहे, सावता महाराज माडी आहे, असे अनेक प्रत्येक चोखोबाराय महार आहे. प्रत्येक कुळामध्ये संत होऊन गेले. त्याचं कारणच एक होतं की भगवान परमात्म्याला स्वतःची भक्ती, मग ती कुठल्या कुळातली आहे आणि कुठल्या जातीतली हे पाहत नाही, फक्त भक्ती मागचा भाव भगवान परमात्म्याला आवडतो. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचं नामस्मरण करणारा तो कोणत्या जातीचा याला महत्व नाही, तो खऱ्या अर्थी भगवंताचं नामस्मरण करतोय ना मग तोच धन्य. तुका म्हणे भलते याती, तो कुठल्या का जातीचा असे ना त्याच्याशी घेणं देणं नाही, भगवंताचं नामस्मरण करतोय ना तोच धन्य. नुसता तोच धन्य नाही, एखाद्या कुळामध्ये जर एखाद्या साधूचा संतांचा जन्म झाला, मग ते कुळ कितीही नीच असेल ते कुळ पवित्र होत असतं. संतांच्या जन्माने पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतील. मग कुठल्या का कुळामध्ये जन्म घेईना, खरे ते कुळ सुद्धा पवित्र करण्याची क्षमता साधूमध्ये असते, संतांमध्ये असते. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भलते याती, विठ्ठल चित्ती तोची धन्य. तो कुठल्या का जातीचा असे ना पण नामस्मरण करतोय ना मग तो धन्य आहे. ज्ञानेश्वर अतिशय खऱ्या अर्थी धावपळीमध्ये मी अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला आणि या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी नामाचं महत्व आपल्याला सांगितलं. बोलण्यासारखं खूप होतं, प्रत्येक चरणावर बोलण्यासारखं खूप होतं, पण मी अतिशय धावपळीत आपल्या समोर प्रसंग मांडला. कारण कीर्तनाला सुरुवात करायलाच माझ्या मते 7:30 वाजले होते, पंचपदीलाच 7:30 वाजले होते. पण अगदी अर्ध्या पाऊण तासात भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. असाच असेल असं नाही, कारण जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे मोठा सागर आहे, समुद्र आहे. आणि त्याच्यातील एखाद्या अभंगावर आपण चर्चा करणं, चिंतन करणं म्हणजे दर्या में खसखस. एखाद्या अभंगावर आम्ही बोलणं तेवढी पात्रता आमची नाही, पण संतांची ती कृपा आमच्यावर आहे. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करेन. आपल्या या प्रभागावर ज्या वरदायिनीचा वरद हस्त आहे त्या येडूआई मातेच्या चरणी आपण समर्पित करूया. कीर्तनाकरता सुंदर प्रकारे सर्वांची साथ लाभली. सर्वांना मनापासून धन्यवाद देईन, मनपूर्वक धन्यवाद देईन. त्याचप्रमाणे असलेली आपली रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था 25 वर्ष झालेली आहे. संस्थेला पूर्ण एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर असा मांडून जाईल. संस्था काढणं फार सोपं आहे. आजकाल कुणी उठवून संस्था काढावं, बरोबर आहे की नाही? कुणी उठवून संस्था काढतं. संस्था काढणं फार सोपं आहे, पण ती एवढी 20 ते 25 वर्ष टिकवणं त्याही पेक्षा अवघड आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या. म्हणून आमची रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था असलेले वडीलकीच्या नात्यानं आमचे रंधे महाराज, त्याचबरोबर आमच्या ताई काजल ताई, दोघांच्याही खऱ्या अर्थी सहमतानं या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाले आणि 25व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. सुंदर अशा विद्यार्थिनी इथे शिक्षण घेतात, विद्यार्थी पण शिक्षण घेतात. आपल्या माहिती करता सांगते, माझं बोलणं जरा स्पष्ट आहे. पोरीची जात सांभाळणं तेवढी सोपी गोष्ट नाहीये.
आमच्या दोन दोन पोरी आम्हाला घरात सांभाळत नाही. आम्ही आपल्या पोरीला म्हणावर आहे पोरी हातात बांगडी घाल, कपाळाला काहीतरी गंध लाव असं म्हणावर पोरीला. ती पोर म्हण का बस गाई तुला काही अशी म्हणाला आपली पोर. एवढ्या पोरी सांभाळणं तेवढी सोपी गोष्ट नाही. पण खऱ्या अर्थी त्या मुलींबरोबर बहिणीप्रमाणे वागणं, आईप्रमाणे वागणं हे आमचं काम आमच्या काजलताई करताय. मग अशीच मी पाहिलं त्या मुलीला फेटा बांधायचा होता, तिला समोर बसवलं लेकीप्रमाणे, तिला फेटा बांधून दिला. तेवढी सोपी गोष्ट नाहीये. या मुलींना मायेनं प्रेमानं आपुलकीनं काही गोष्टी समजून सांगाव्या लागतात, तेव्हा त्या ऐकतात. सुंदर अशी पावली त्या खेळतात. हे काही उगाचच नाही, त्यामागे कष्ट फार मोठे, फार मोठा अट्टहास आहे. म्हणून दोघांच्याही सहकार्यानं सहमतानं चालत असलेली आपली ही वारकरी शिक्षण संस्था 25व्या वर्षात पदार्पण केलंय. आणि इथूनही पुढे खऱ्या अर्थी त्यांचं प्रगती उत्तरोत्तर वाढत जावो हीच आपण येडूबाई मातेच्या चरणी प्रार्थना करूया. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित. पुन्हा एकदा सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करते आणि सेवेला पूर्णविराम. एकदा भजन आपण घेऊया आणि मग जय विठ्ठल होईल. हरी निवृत्ती राया, निवृत्ती राया, साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. या ठिकाणी आपली असणारी रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्था कुंकादरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या असणाऱ्या संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने रोख महोत्सव उत्सवानिमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझे गुरुवर्य माझे वडील हरिभक्त परायण बाळाराम महाराज झंडे संस्थापक अध्यक्ष रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्था कुंकादरी, तसेच माझे गुरुबंधू हरिभक्त परायण संदीप महाराज गोडसे, हरिभक्त परायण मयूर महाराज सरगी, हरिभक्त परायण अमित महाराज साबळे यांच्या प्रेरणेने चालू असणारा हा महिला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या असणाऱ्या महिला अखंड हरिनाम सप्ताहाची पहिल्या दिवसाची असणारी कीर्तनरूपी सेवा गुरुकृपांकित हरिभक्त परायण आमच्या गुरुभगिनी मंगलताई जेजुरकर यांनी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा केली. सर्वांनी एकदा जोरदार आवाज द्यायचे. या ठिकाणी बघा ताईंचा असणारा सत्कार करण्यासाठी आपल्या असणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांनी पुढे यायचं आणि ताईंचा या ठिकाणी सत्कार करायचा चला. तसेच बघा या ठिकाणी सकाळी ज्यांची हरिकीर्तन सेवा झाली अशी असणारी आपल्या
ते वाजल्याचं बघा थोडं साईडला की थोडं उभं राहता आलं पाहिजे.